हाय फ्रेंड्स, मी वर्षा तुमच्या सगळ्यांचं माझ्या नवीन एका ब्लॉग व्हिडिओमध्ये खूप सारं स्वागत करते. तर गुड मॉर्निंग सगळ्यांना. मस्त सकाळची सुरुवात झाली आहे आणि सकाळचे वाजलेले आहेत 6:30. मी जस्ट उठले आणि आली आहे आंघोळीसाठी पाणी घ्यायला. तर बघा मस्त चुलीवरचं पाणी तापलं एकदम कडक आणि आपण गावाला कसं पाहिजे तेवढं पाणी घेऊन मस्त अशी आंघोळ करू शकतो. तर इथं ना फक्त चूलच आहे, बाकी सगळं असं आपण म्हणतो ना ह्याची खोली बनवली आहे, म्हणजे काय म्हणतो आपण अडगळीची किंवा काय काय वस्तू तिथं जुन्या पाण्यात ठेवलेल्या आहे ती, त्यामुळे तुम्हाला एवढं तिथं त्या घरात गिचमिट काला दिसत असेल तर थोडंसं इग्नोर करा. तर मस्त अशी मी आंघोळ केली आणि अजून टिकली वगैरे काहीच लावलेलं नाही. तरी बांगड्या घातल्यात बघा. ह्यावेळेस मी दरवेळेस नसते घालत, फक्त कड्डेच घालत असते हातामध्ये, पण यावेळेस बांगड्या घातलेत. आणि असं काही मॅन्डेटरी नाही आमच्या गावाकडं, पण जाऊ दे, गावाकडच्या बायका म्हणजे म्हणतातच ना की बांगड्या घालाव्यात, असं कर, टिकली लावावी, असं तसं असतं त्यांचं. त्यामुळं इथे बघा रात्रीचंच म्हणजे काल आलो आहे आम्ही, तर फिशचं कालवण होतं आणि चहा ठेवला आहे मी मस्त असा. इकडे मी आता माझं स्किन केअर करायला घेते. चहा ठेवला आणि म्हणलं तोपर्यंत पण स्किन केअर करावं. लगेच पाणी येतं, त्यामुळं पाण्याच्या मागं लागावं लागतं. पाण्याला 1 तास लागतो आम्हाला. तर येतानाच मी मॉइश्चरायझर आणि सनस्क्रीन घेऊन आली, बाकी काय नसतं. तेवढंच फक्त मी लावते तिकडंसुद्धा मुंबईला आणि इकडंसुद्धा. आता इकडं कसं उन्हात आपलं येणं जाणं होणार, त्यामुळं सनस्क्रीन मस्ट आहे. त्यामुळं मग मी तिकडे वेगळी वापरते आणि इकडं जास्त म्हणजे 50ची आणली, 50 SPFची. ब्रँड तीच आहे, म्हणजे लोटसचीच मी वापरते, तीच आहे. त्यानंतर मॉइश्चरायझर लावून घेतला. आता हा आरसा बघा, आम्ही जेव्हा घर बांधलं ना तेव्हा मी कपाट वगैरे घेतलेलं नव्हतं आम्ही, तेव्हा मग नव्हताच आम्हाला आरशात बघायचं म्हणलं तर नव्हतंच, त्यामुळं मग मी ह्या आणलेला, मग तोच आहे. आता कपाट वगैरे पण आहे घेतलेलं, आमचं आम्हीच घेतलं आहे. सगळ्या वस्तू जे काय सोफा वगैरे आहे ते पण आम्हीच घेतलं आहे स्वतः. तर मॉइश्चरायझर लावलं आणि लगेच थोडा वेळ गेल्यानंतर सनस्क्रीन पण लावून घेतलं. आता जेल बेस्ड सनस्क्रीन आहे हे, मी आणले डीमार्टमधून घेतलं आहे. मी म्हटलं ट्राय करावं, पहिल्यांदाच मी जेल बेस घेतलं आहे, पण छान आहे. जेल बेस असल्यामुळं कसं म्हणजे नाही, चेहऱ्याला लावलं तर एवढं दिसत नाही किंवा ऑइली वगैरे काय होत नाही, चांगलं आहे. आणि येतानाच मी नवीन आणलेलं, त्यामुळं तसंच ते इकडं घेऊन आले आणि तिकडं वापरायचं ते वेगळं तिकडंच ठेवलं आहे. मॉइश्चरायझर तेवढं घेऊन आले मी. आता ते पण माझं थोडंसंच राहिलं आहे. मग इकडं आम्ही किती दिवस राहील ते तोपर्यंत मला जाईल थोडं दररोज लावून. तर काय होतं ना, पाणी वगैरे भरायला बाहेरच जावं लागतं उन्हामध्ये, त्यामुळं मग हे लावावंच लागतं. आणि ऑल टाईम म्हणजे आपण काय म्हणतो, कधी पण स्किप करायचं नाही. सनस्क्रीन रेग्युलर लावायचं, कोणतं पण हे येऊ दे, समर विंटर काय कोणता पण ऋतू येऊ दे, सगळ्या ह्याच्यात आपण यूज करायचं. चेहऱ्याला तेवढाच म्हणजे लगेच फरक जाणवतो बघा. मी पहिल्यांदासुद्धा म्हणजे अगदी मॉइश्चरायझरसुद्धा वापरत नव्हते, तेव्हा मी सनस्क्रीन वापरायचे, फक्त सनस्क्रीनच वापरायचे असं. तर हिरव्या बांगड्या माझ्या हातामध्ये कशा दिसतात मला नक्की सांगा. आणि मुंबईला घालायची सवय नाही आहे आणि गावाला आल्यानंतर पण साडी नेसल्यानंतरच घालते मी. पण आत्ता ना मी मुंबईवरून येतानाच घालून आले ह्या. म्हटलं चला, गावाकडच्या बायकांचं कसं असतं ना, म्हणजे टिकली पाहिजे, हातात हिरव्या बांगड्या पाहिजेत, असं म्हणजे थोडंसं त्यांचं हे असतं. आता ड्रेसबद्दल एवढं काय नसतं की ड्रेस घातला आहे, गाऊन घातला आहे, असलं काही नसतं इकडं. फक्त नॉर्मल आपलं जे आहे ते आपण करायला काय हरकत आहे ना, असं मला वाटतं. त्यानंतर म्हणजे टिकली पण मी अगोदर ना अशी चॉकलेटी असते ना तशीच लावायचे, पण मला इकडच्या बायका म्हणल्या की नाही का लाल टिकली लावत जा, मग तेव्हापासून मग मी लाल लावते. मग तसं काय नसतं की छोटीच लावायची मोठी लावायची, असं काय नसतं, जशी पाहिजे तशी लावा, पण लाल कलरची. मग मी लाल कलरचीच आता 2-3 वर्ष झालं लाल कलरचीच गावाला येताना, आणि रेग्युलर मुंबईला पण हीच वापरते. त्यानंतर चहा झाला बघा, म्हणजे पाणी आलं. आता चला पाण्यावर जायचं आता.
तर इथे बघा खांद्यावरचं झाकण मला घासायचं होतं, त्यामुळं मग काय झालं आहे ना, माझ्याकडून ट्रायपॉड विसरला आहे, मी आणलेलाच नाही, त्यामुळं मग हा सगळा प्रॉब्लेम येतो आहे. मला हातात मोबाईल धरून सगळं व्हिडिओ काढावे लागतात, त्यामुळं असं होतं आहे. तर हे 8 दिवसानं येणार आहेत, त्यानंतर मग ट्रायपॉड येताना आणतीलच, मी सांगणार आहे आणायला. छोटाच आहे माझ्याकडं, पण तरी पण तेवढाच हेल्प होईल मला. तर इथे बघा 2 नळ आहेत आणि 2 नळावर इथली 4-5 घरं आहेत ना, त्यांनी पाणी भरायचं असं प्रत्येकाच्या ठिकाणी आहे. तर इथं 4-5 घरांचं पाणी, त्यामुळं मग नंबर येईल तसं आपलं भरायचं. तसं भरपूर वेळ पाणी असतं, सगळं भरून पण राहतं पाणी, आणि मग नंबर येईल तसं तसं पाणी भरायचं. मग मी थोडं घरातलं काम करत पाणी भरते, आबा तिथं भरून देतात, मग मी आणते. त्यानंतर घेतली साफसफाई करायला. तर काल आल्यानंतर पूर्ण साफसफाई केली आहे आता, त्यामुळं स्वच्छ दिसते, नाही तर भरपूर खराब झालेलं असतं, भरपूर म्हणजे भरपूर. गेल्या वर्षी मी व्हिडिओ टाकलेलाच आहे, बघू शकताय, तसंच असतं. आता इकडं काय बाकीचं आम्हाला काम नसतं, काय जसं मुंबईला असतं तिथं तसंच करायचं, खायचं आणि बस एवढंच असतं. त्यानंतर मग मी लागले झाडू मारायला, पहिल्या पायऱ्या झाडायला लागले. आणि काल आल्यापासून ना, काल पूर्ण म्हणजे अर्धा दिवस आमचा साफसफाईमध्ये गेला. त्यानंतर मग जेवण बनवलं मी आणि त्यानंतर मग आराम केला, त्यामुळे मग काय व्हिडिओ हा मी काय घेतलाच नव्हता. तर तुम्हाला सांगते, मी जेव्हा घर बांधायला काढलं होतं ना, तेव्हा मी एकदाच आले होते बघा, आय थिंक. तेव्हा मी म्हटले होते की एवढंसंच किचन, एवढंसंच हॉल, जरा तर अजून मोठं पाहिजे गावाकडचं घर, असं तसं. आणि आत्ता साफसफाई करताना कळतं आहे की कसं काय होतं. या सगळं साफ करायचं आणि सगळी लादी वगैरे पुसायची म्हणलं ना, तर अक्षरशः घाम निघतो. या असं वाटते उगाच एवढं मोठं घर बांधलं आहे. आणि तेव्हा मी म्हणत होते की खूप छोटं आहे म्हणून. आता हे सारखंच टोमणं मला देतात की म्हणत होतीस ना छोटं किचन आहे, छोटं हॉल आहे, आता कसं होतं आहे. तर खरंच आता कळतं आहे की एवढं मोठं आहे ना, साफसफाई करायलाच किती वेळ जातो आहे. आणि एवढी धूळ येते ना, आता इकडचं बघू शकता आजूबाजूचं तुम्ही, कसं माळावर असल्यागत किंवा काय म्हणतो आपण, मोकळं आहे, घराला घरं चिकटून नाहीत. त्यामुळं वारं तर एवढं असतं, पवनचक्क्या आहेत त्याच्यामुळं माहितीच आहे तुम्हाला. तर मग एवढी धूळ येते की किती पण तुम्ही दिवसातनं झाडू मारा तरी पण धूळ येणारच, सारखी धूळ असते. आणि पण लादी वगैरे इथली चांगली, म्हणजे एकदा मॉपने लादी पुसली ना की स्वच्छ निघते, त्याला डबल साफ करावी नाही लागत. तर तुम्हाला सांगते, आल्यापासून आराध्यानं सारखा झाडू हातात घेते, म्हणजे तिनं एवढी हेल्प केली आहे ना की काय बोलायचंच नाही. आमचा पसारा बघा अजून तसाच पडला आहे, ठेवायचं बाकी. आता मी इकडं लादी पुसायला घेतली आहे. त्यानंतर दुपारी आबांना पाठवलेलं मार्केटला, म्हणजेच इकडं बाजाराला, पाटणला. तर काय वस्तू नव्हत्या, त्यामुळं मग आबा दवाखान्यात गेलेले, मग त्यांना आणायला सांगितलेलं. तसं मी मुंबईवरूनच सगळं घेऊन आलेले, काहीच म्हणजे ठेवलं नव्हतं. पण टोमॅटो नव्हते आणि तेल वगैरे काय आणायला सांगितलेलं, लसूण वगैरे. तर 6 वाजले तर आम्ही आलोय करवंद घ्यायला. तर यंदा एवढी करवंदच नाही ती, अजिबातच नाही ती, आणि अजून हिरवी येत आहेत का नाही. आणि कालपासून या दोघांना करवंद खायचेत, पण आलोच नव्हतो आम्ही, लय कमी आहेत. गेल्या वर्षी एवढी करवंद होती ना, बापरे, एकदम बारीक. खाऊन बघ आधी, गोड आहेत का. अरे सोनू, काटा टोचल जास्त गोड येतो, खाऊन बघतो. अजून हिरवीच आहेत, हा बघ. आणि लय कमी आहेत, गेल्या वर्षी कसलं झाड भरलेलं ना. मग आता काय झालं काय माहिती. खातोय बस, खाऊ ना, खायचं इथं नाही. तर मंडळी, असा होता गावाकडचा पहिला ब्लॉग. तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा. आवडला असेल तर लाईक करा, चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. आणि तुम्हाला गावाकडचे अजून कसले ब्लॉग पाहायला आवडतील ते कमेंटमध्ये सांगा, मी नक्की प्रयत्न करेन करण्याचा. तर चला, पुन्हा उद्याच्या ब्लॉगमध्ये भेटूयात. तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय.